राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम जंगल मीटिंग. सकाळपासून चुलबुल चुया आणि बिट्टू गौरिया यांना श्वास घ्यायलाही वेळ मिळाला नाही. प्रत्येकाच्या घरी जाऊन आज होणाऱ्या सभेची सर्वांना माहिती देणे आणि आदरपूर्वक निमंत्रित करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. तो कोपरा साफ करायचा बाकी आहे अजून. गेल्या 10 वर्षात मानवी क्रियाकलापांचे अनेक दुष्परिणाम प्राण्यांच्या जीवनावर दिसून आले आहेत. भविष्यात हे कसे टाळता येईल याबाबत बैठक घेण्यात आली. माझा प्रकाश त्यांना कमी करत होता का? तर भाऊ चला. सारे प्राणी पक्षी आल्यानंतर बैठक सुरू झाली. मला सांगा, आता ही नवी पिढी आपले मूल्य विसरत चालली आहे का? आम्हा सर्व वडिलांना का बोलवले नाही? पिपळ दादा, रागवू नकोस. आम्ही तुम्हाला विसरलो नाही. पुढील आठवड्यात झाडे आणि वनस्पतींबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे. हे काय आहे? जेव्हा आपण एकत्र राहतो आणि आपले सुखदुःख वाटून घेतो, मग वेगळ्या भेटी कशाला? माणसांचे अत्याचार आपल्यावरही होत आहेत. आपण सर्वांनी मिळून योजना आखली तरच ती यशस्वी होईल. रस्त्याकडची माझी फांदी नेहमीच कोमटलेली असते. झाडे, वनस्पती, प्राणी यांचा प्रश्न तसाच आहे. पीपल दादा बरोबर बोलतोय. या बैठकीत झाडे, रोपे यांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यांचे मुद्देही एजेंड्यात समाविष्ट केले पाहिजेत व कार्यवाही पुढे न्यावी. आता मी मोनू मोर यांना सर्व समस्या सांगण्याची विनंती करतो. एक एक करून मोनूने सर्व समस्या सर्वांसमोर मांडल्या. झाडे तोडून मोठे रस्ते बनवले, पाण्याचे नैसर्गिक स्रोत नाहीसे केले, धरणे बांधून पाण्यावर मक्तेदारी प्रस्थापित केली, रात्रभर रस्त्यावर मोठे मोठे दिवे जाळले, किरणोत्सर्गामुळे प्राण्यांचा मृत्यू झाला, धूळ आणि धुराची वाढ होतच आहे, वनक्षेत्र सतत कमी होत चालले, फुले आणि झाडे कोमेजत आहे. तुम्ही माझा ऐका. रस्ते आणि कॉन्क्रीटच्या लाद्यांवर चालणे म्हणजे लोखंड चघळण्यासारखे आहे. मी ऐकले होते की संजीवांचे 2 प्रकार आहेत, जे बूट घालतात आणि जे घालत नाहीत. आणि मला वाटले की मी दुसऱ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित आहे. पण पहा, या लोकांनी मलाच जोडे घालायला लावले. अरे माझी पण गोष्ट ऐका. खाद्यपदार्थात ही भेसळ कधीपासून सुरू झाली? माझ्या मिरचीची चव आता सारखी नाही. कोणीतरी केमिकल मिसळले आहे असे दिसते. मलाही काही बोलायचे आहे. हे कोण बोलले? मी मिनी मुंगी. आम्ही खूप काळजीत आहोत. ही मानवी मुलं जिथे तिथे आपल्याला दिसतात, तिथे आपला जीव घ्यायला तयार होतात. आम्ही त्यांना कधी त्रास दिला नाही. उशीर झाल्याबद्दल माफी मागतो. हे पहा, माझी कितीतरी पिसे गळून पडू लागली आहेत. माझ्या पूर्वजांच्या बाबतीत असे कधीच घडले नाही. आणि मला मदत करा बाबा. अरे देवा, तुम्ही कधी कोणाच्या घरातील मोटर मशीनचं पाणी पिता का? आता असं नका म्हणू की ते पाणी दूषित असतं. इथे प्रत्येक जण आपापल्या समस्या सांगतायत, मग तुम्ही सगळे मागे झोपलात. मित्रांनो, हा खूप गंभीर प्रश्न आहे. याचा सखोल विचार करायला हवा. या विषयावर 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात यावे आणि जगभरातील विद्वानांना त्यात आमंत्रित करावे, असा माझा प्रस्ताव आहे. तसेच मानवांना देखील संभाषणासाठी आमंत्रित केले पाहिजे. आणि मन्नू घोंगे यांच्या आभार प्रदर्शनानंतर सभा संपली. आताच आपण ऐकत होता
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम जंगल मीटिंग. अनुवाद आणि रेकॉर्डिंग समर्थन क्लॅपर एंटरटेनमेंट सोबत. प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रोफेसर उषा शर्मा. अकॅडमिक सपोर्ट याचना गुप्ता.